नमस्कार. सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मागच्या वर्षी पण पाडव्याचा आपला एक आमच्या पनवेलच्या शोभायात्रेचा ब्लॉग होता आणि मी आठवत असेल तुम्हाला त्यात म्हटलं होतं की मला आता ढोल पथक जॉईन करायचं आहे. तर ह्यावर्षी तसंच मी ढोल पथक जॉईन करून आज मी ढोल वादन करणार आहे. तर ह्या व्लॉगमधून तुम्हाला आज आमच्या पनवेलची शोभायात्रेची सर्व मजा दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्लॉग बघा. आम्हा सर्वांची आता वादन करण्याआधीची तयारी सुरू आहे. थोड्याच वेळात फेटा बांधणारा माणूस येईल आणि सर्वांच्या डोक्याला फेटा बांधेल. पनवेलच्या सावरकर चौकातील हे धूतपापेश्वर इथे उत्कृष्ट दर्जाची आयुर्वेदिक औषधे बनतात. पनवेलमधल्या प्रत्येक चौकात पताका लावून आणि रांगोळ्या घालून अशी सजावट केलेली आहे. पेटे बांधायला आता सुरुवात झालेली आहे. तर सर्वात आधी ज्यांना वादन करायचं आहे म्हणजे पहिली बॅच ठरली होती मुलींची, तर त्यांनी सर्वांनी फेटे आधी बांधले आणि आम्ही सेकंड बॅचमध्ये वादन करणार आहोत, तर आम्ही नंतर फेटे बांधले. शोभायात्रेत आमच्या युवानाद ढोल पथकाने तसेच अनेक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी आणि वैयक्तिकरित्या लोकांनी सहभाग घेतला. चिमुरड्यांनी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला, तर मोठ्यांनी भारतातील अनेक राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या राज्यांचे पारंपरिक पोशाख परिधान केले. शोभायात्रेची सुरुवात ओंकार तसेच गायत्री मंत्राच्या उच्चारणाने झाली. राम रथासमोर शंखनाद झाल्यानंतर वादनाला सुरुवात झाली. दुसऱ्या फळीची आता तयारी सुरू आहे, सज्ज होत आहेत.
वनवासी भागातील महिलांनी खूप सुंदर पारंपरिक नृत्याचे प्रदर्शन केले. त्याला भाळून शहरातल्या महिला देखील त्यांच्या नृत्यात सहभागी झाल्या.